नमस्कार, मी पंजाब डक. सुरुवातीला आपण इकडं जे वंचित जिल्हे आहेत त्यांच्यासाठी सांगतो. एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. हे यात्रा परतल्याच्या नंतर म्हणजे आजपासूनच माझी यात्रा निघाली की लगेच राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून आनंदाची बातमी. धाराशिव जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे, लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे, ह्या 5-6 दिवसामध्ये पडणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, अहिल्यानगरकडे देखील पडणार आहे, पुणे इंदापूर त्या भागात देखील असणार आहे, इकडं नांदेडकडे देखील असणार आहे, यवतमाळकडे देखील पडणार आहे, हिंगोलीकडे असणार आहे, वाशिमकडे देखील पडणार आहे, जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, ह्या जिल्ह्यात देखील आता म्हणजे ह्या जवळपास 4 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अर्ध्या घंट्याचा पडणार पण जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगली जिल्ह्यात देखील चांगल्या सरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर पुन्हा एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होत आहे आणि त्याचं रूपांतर होत असल्यामुळे ते काय होणार आहे, परत ते महाराष्ट्राच्या दिशेकडे येणार. मग ते पाऊस काय होणार आहे, अति मुसळधार पाऊस पडणार आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, अमरावती, त्याच्यानंतर नागपूर इकडं, त्याच्यानंतर इकडं जळगावकडे जाईन, पुन्हा इंदोर, भुवनेश्वर, इंदोरकडे जाणार आहे, बुरामपूरकडे तसं जात जात पुन्हा इकडं नाशिककडे जाणार आहे, पुन्हा नंदुरबारला मुसळधार पाऊस पडणार आहे. असं करत करत ते पाऊस पुन्हा नाशिक एरियाकडे वळणार आहे, सुरतकडे जाणार आहे, गुजरातकडे पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, परत नाशिककडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे परत पुन्हा एकदा नद्याला पाणी वाढणार आहे. जे धरण क्षेत्राचा कॅचमेंट एरिया त्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून त्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन जवळपास 4 ऑगस्टपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. अर्ध्या तासाचा पडणार आहे पण जोरदार पडणार आहे म्हणून हे अंदाज सविस्तर लक्षात घ्यायचा. तर माझा परभणी जिल्हा म्हणून परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर, आज 25 तारखेला देखील दुपारनंतर चांगला वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून परभणीकरांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडं नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा त्या पट्ट्यामध्ये देखील आता जवळपास 4 ऑगस्टपर्यंत पावसाचा दौर असणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. मुंबईकडे चालूच राहणार आहे, त्याच्यानंतर इकडे इगतपुरीकडे चालू राहणार आहे, इकडे पुणे, कोपरगाव, शिर्डी ह्या परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्याच्यानंतर उजर, अकोले, संगमनेर तिकडे पाऊस पडणार आहे, पुण्याकडे पडणार आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर घाटमाथा, कोकणपट्टी हे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. तेलंगणात आणि कर्नाटक तिकडल्या भागात देखील त्या राज्यात देखील पाऊस पडणार आहे, पण त्याच्यात सगळ्यात जास्त पाऊस इकडे आपल्या महाराष्ट्राच्या पलीकडे गुजरात आहे. गुजरातमध्ये सुरत, अहमदाबाद, बडोदा त्या तिकडं मात्र अतिवृष्टी होणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षायचा. मध्य प्रदेशकडे अतिवृष्टी होणार आहे म्हणून त्याच्यामुळं महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जायकवाडी धरण, नाथसागर म्हणजे 5-6 जिल्ह्याचं ताण भागवणारं धरण भरणार आहे की नाही याचा सविस्तर खुलासा सांगणार आहे. तर राज्यातल्या म्हणजे जायकवाडीचे जे धरण आहे तर जायकवाडी धरणाची आज टक्केवारी तुम्हाला एक सांगू इच्छितो. आज राज्याची टक्केवारी जवळपास आता 41% गेलंय. तर माझा तरी अंदाज आहे ह्या म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये 55% जाणार आहे. कसं जाणार आहे आणि शेतकऱ्यासाठी पुन्हा भरणार आहे आणि हे धरण जायकवाडी धरण यावर्षी भरणार आहे त्याचं कारण सांगतो, सविस्तर खुलासा करतो. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, जायकवाडी जे धरण आहे, जायकवाडी धरणाचे म्हणजे पाणी कुठून येतंय, एक हरिश्चंद्रगड आहे आणि एक रतनगड आहे बघा. तर तुम्हाला सांगतो हरिश्चंद्र गडामधून आंबी धरण आहे ते भरलेलं आहे, त्या मुळा नदीवरचे धरण आहे. त्याच्यानंतर निळवंडे धरण आहे ते जवळपास भरत आले, त्याच्या खाली मुळा धरण आहे आणि त्याचं पाणी काय होतं राहुरीला येतं, राहुरून नेवाशाकडे येतं आणि ते गोदावरी नदीला लागतं. त्याच्यानंतर रतनगड आहे, रतनगडमध्ये प्रवरा नदी तिथून उगम पावती, तिथं काय होतं भंडारा धरण आहे, ते भंडारदारा देखील भरलं, त्याचं पाणी निळवंडेला येतं, निळवंड्यातून आढळायला येतं, हे आढळा निळवंडे आणि त्याच्या बाजूचे छोटे छोटे सगळे जे धरण आहेत हे सगळे भरलेत आणि त्याचं काय होतं त्याचं पाणी लगेच गोदावरीकडे येतं. त्याच्यामुळं जायकवाडी धरणासाठी पाणी येण्यासाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, इगतपुरी आणि घोटी, इगतपुरी आणि घोटीमध्ये त्याच्या बाजूला कोणतं धरण आहे, एक दारणा धरण आहे, भाम धरण आहे, कडवा धरण आहे, भावली धरण आहे, हे असे त्याच्या पुन्हा छोटे छोटे 1-1, 2-2 TMCचे धरण आहे ते जवळपास सगळे भरले. आणि त्या ते जे दारणा धरण आहे त्याचं पाणी काय होतं तिथं नांदूर मधनेश्वरला येतं, मग नांदूर मधनेश्वरला तिथं गोदावरी नदी आहे, मग त्या तिथं आल्याच्या नंतर ते नांदूर मधनेश्वर भरलेलं आहे आणि नांदूर मधनेश्वरला धरणाला पाणी कुठे येतं
त्र्यंबकेश्वरला येतं. त्र्यंबकेश्वर मग तिथं गोदावरीचं उगम स्थान आहे. मग ते त्र्यंबकेश्वरला काय झालं की त्या ठिकाणी गंगापूरचं धरण आहे. ते गंगापूरचं धरण जवळपास आता भरलेलं आहे. आता त्याचं पाणी नाशिककडे येतं, नाशिकमधून नांदूर मधनेश्वरला येतं. आणि विशेष म्हणजे हे सगळं पाणी गोदावरी नदीकडे येत असतं. पण येत असताना काय होईल तुम्हाला एक सांगू इच्छितो की येत असताना आता सध्या आणखीन आज 25 तारखेला 26 तारखेला नाशिककडं आणि त्या त्र्यंबकेश्वर भागात निफाडकडं त्या परिसरामध्ये आणखीन असाच पाऊस चालू आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो नांदूर मधनेश्वर मधून जवळपास 50 ते 60 हजार क्युसेसनं पाणी येत असल्यामुळं आता हे जायकवाडी धरण आहे हे 41% झालंय. मी कालच म्हणलं होतं ना आजच्या वेळेपर्यंत 42% होईल, तर आता हे 42 आता दुपारपर्यंत होईल. मग त्याच्यानंतर ह्या पावसामध्ये माझा तरी अंदाज आहे 55 ते 56% जाणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, ऑगस्टमध्ये परत एकदा असाच पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये ते जवळपास 80% जाणार आहे. आणि सप्टेंबरमध्ये मात्र ते संपूर्ण जायकवाडी धरण भरून जाणार आहे. म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, हिंगोली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, परभणी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, जालना जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, गेवराई तालुका, त्याच्यानंतर त्या कॅचमेंट एरियासाठी आनंदाची बातमी, संभाजीनगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. कारण की संभाजीनगरला सगळं पिण्यासाठी पाण्याचं तेच आहे. म्हणजे ह्या 5-6 मराठवाड्याची तहान भागवणारं धरण ते भरणार आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी सर्वप्रथम ही आनंदाची बातमी. कसं भरणार आहे हे तुम्हाला डिटेल दिलं. कारण की सगळ्या ज्या प्रवारा जी नदी आहे त्या प्रवारा नदी सगळ्या ज्या नदी आहेत त्याचं पाणी सगळं गोदावरी नदीला येऊन भेटतं. त्याच्यामुळे हे धरण भरणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी.